ताई तुम्ही चलावं एकदा, त्यांच्यावरचं संकट जरा दूर करावं. तुमची कोणी भाची किंवा पुतणी आहे का? माझ्या बहिणीची मुलगी आहे यमू. मग तिला गावाहून बोलावून घ्यावं लागेल. आत्या, सणकून भूक लागली आहे, काहीतरी खायला कर ना. देत्या तो पोरगा उपाशी आहे, त्याला उठून खाऊ घालावं तर तेही नाही. त्याला भूक लागली ना की तो पिझ्झा किंवा बर्गर ऑर्डर करतो. त्याची काळजी तुम्ही नका करू. हं? उगाच स्वतःचा संसार सोडून आमच्या घरात लुडबुड करायला आला. तुझ्या घरी नाही आले मी, माझ्या दादाच्या घरी आले. दर वेळेला मला टोचून बोलत असते. तुम्हाला एवढं वाईट वाटतंय ना, मग स्वतः का काही कामं करत नाही तुम्ही? तू कोण ग मला बोलणारी? कोण म्हणजे काय? या घरातली सून आहे मी. स्वाती, काय तुम्हीच बघा काय चाललंय ते. अगं आज बाबा शांत आहे तर तुम्ही दोघी सुरू झालात. सिद्धार्थ, ही जी काही अशांतता आहे ना, ती पोटातल्या भुकेमुळे. जेवणाचं बघा लवकर काय. भात 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 भरण भात, भूक लागली. बस तिथे बस, मिळेल तुला. नाना, अरे नाना. म्हणजे नाना तुझ्या खोलीत नाहीये, मग गेला कुठे? मी बघते. अरे नाना कुठे होतास? घरातली सगळी कामं पडली, ती स्वयंपाकीण पण आली नाही आज. हो माहिती आहे मला, 5-6 दिवस तरी येणार नाही ती. अरे देवा, म्हणजे 5-6 दिवस आपल्यालाच कामं करावी लागणार आहेत. बर तू कुठे गेला होतास? गावाहून माझी भाची आली होती, तर तिला आणायला गेलो होतो एसटी स्टँडला. ते आहे कुठे? ती यमे, अगं ये यमुने, अगं तिकडे काय करतेस? ये की इकडं. राम राम, मी यमुना. अरे नाना, मी घरात गोंधळ कमी होता का तर हिला घेऊन आलास? अहो 4 दिवसाची पाहुणी आहे ती, राहू दे की तिला, मला जरा मदत होईल. नाहीतरी सौपाकण मावशी येत नाही. नाना बरोबर आहे तुझं. यमुना, तुला स्वयंपाक येतो करता? वयजी समजे येते. सगळं आपल्यासारखीच बनवते ती. मी पण आहे की मदतीला. बरोबर. जा तिला स्वयंपाकघर दाखव आपलं. एक मिनिट. आजचा सगळा स्वयंपाक तू करून दाखवायचा. तुझ्या हातचं आवडलं तर पुढचं पुढे बघू. नाना, भाची आहे ना तुझी, मग स्वयंपाक नाही आला तरीही चालेल. 4 दिवस पाहुणे म्हणून आपल्याला जड नाही. जा पण, आज जा. भात 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 भरण भात. भूक लागली पण नेमकं. बस. अरे नाना, झाल्या का पोळ्या? हा, या.
भात 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 आणतो, ए, भात भात आणतोय तू शांत बस. आणतो. आण रे नाना, त्याला आण. चला. रोहन कुठे? दादा अभ्यास करत असेल तो, येईल. किती वेळ सांगितलंय या पोराला की जेवायला सगळ्यांबरोबर बसत जा म्हणून, पण ह्याला अक्कल येत नाही. रोहन, रोहन, येतोय. काय रे, घरातल्या लोकांची अलर्जी आहे का तुला? तुझ्या त्या टपोरी मित्रांबरोबरच राहायला आवडतं तुला? दादा, अरे कशाला त्याला सारखा ओरडतो? आणि त्याचा उद्या वाढदिवस आहे. हा, वाढदिवस आहे. वाढदिवस आहे ना, मग केवळ वयानं मोठे होऊ नका, विचारांनी मोठे व्हा. हे असलं वागणं शहाणपणाचं वाटतं तुला, पण घरातल्या नको त्या मूर्खांचा आदर्श ठेवू नकोस. त्याने काही एक भलं होणार नाहीये तुझं. बाबा, हे आडून आडून टोमणे कशाला मारताय? नाही, जे काय बोलायचंय ते तोंडावर सांगा ना. आहे मी मूर्ख म्हणून एकट्याने कंपनी सांभाळतोय. उपकार करत नाहीये, कर्तव्य आहे ते तुझं. झाली सुरुवात, म्हणूनच मी एकत्र जेवत नाही. बघितलंस ना, पोरं न जेवताच गेली बघ. कशाला तू त्यांना असा ओरडत असतोस? का असं वागतोस रे? मा झालाय त्यांना अन्नाचा. फुकटचं घ्यायला मिळतंय ना, म्हणून किंमत नाहीये. कोणी कोणी बोलवणार नाही त्यांना. स्वाती, कधी कधी असं वाटतं ना की हे घर सोडून निघून जाऊ. तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेताय? हं? तुम्हाला माहित आहे ना, बाबा असेच आहेत. मग मीही असाच आहे. कळून जात त्यांना आता, मी काय लहान नाहीये. तुम्हाला काय वाटतं, कळत नाहीये त्यांना काही? हं? अहो, सगळं कळतंय. पण तुम्हाला माहित आहे का, जो करत असतो ना त्याच्याच वाट्याला नेहमी वाईटपणा येत असतो. आता हेच बघा, घर सगळं तुम्ही चालवताय, पण कोणाला काही आहे त्याचं? कधी कधी ना मला हेच कळत नाहीये की मी त्यांचा मुलगा आहे की एखाद्या अनाथ आश्रमातून उचलून आणले त्यांनी मला. अहो, तुम्ही रिॲक्टच नका हो, आपोआप त्यांना तुमची किंमत कळेल. ज्या माणसाला कधी आमच्या आईची किंमत कळली नाही, त्याला आमची किंमत काय कळणार आहे का? स्वाती, माझी आई जिवंत असती ना तर या घराचं चित्रच काहीतरी वेगळं असतं. स्वाती, मला माझं वाईट वाटत नाहीये. मला वाईट वाटतं ना ते आमच्या रोहन. मला माझ्या आईचा खूप सहवास लाभलाय ग, तिचं प्रेम मिळालं. पण रोहनचं काय? अगं, तो एकटा एकटा असतो घुम्यासारखा, बघतेस ना तू. त्याच्या ह्या अलिप्त होण्याला कारणीभूत आमचे बाबाच आहेत. काय ग, तू इथे काय करतेस? म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? नाही वहिनी, अव चोरून कशा पाई, मला सवय नाही तसली. मग आमच्याकडे काय काम आहे तुझं? अरे, हे दादा वहिनी काय लावलेस तू? उगाच नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? नातं जोडणं सोपं नाही दादा. आणि मी आता नोकर माणूस. तुम्ही जेवला नाहीत म्हणून काफी घेऊन आले होते. एक गोष्ट लक्षात ठेव,
यापुढं आम्ही काही सांगितल्याशिवाय इथं अजिबात यायचं नाही. तुम्ही बी माझ्यावरच चिडताय दादा. अहो मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरच मी इथे आले. तुम्ही जेवला नाही त्यासनी काळजी वाटली असणार ना. मोठ्या साहेबांचा तुमच्यावर लय जीव आहे. तुम्ही जेवला नाही तर ते बी नाही जेवले. येते म्या. साहेब, आईची आठवण येते काय? तू आत कशी आली? येण्याआधी नॉक करायचं एवढंही कळत नाही. चुकलं माझं. पुण्यांदा असं नाही होणार. घ्या, खाऊन घ्या 2 घास. मुगाचा शिरा केलाय, तुम्हाला आवडतो म्हणून. म्हणजे आत्याबाईंनी सांगितलं तसं. सकाळ धरणं काही खाल्लं नाहीये. भूक लागली असेल ना? नाही, नकोय मला. तू प्लीज जा आता. तुम्हाला असं उपाशी राहिलेलं पाहून तुमच्या आईला किती वाईट वाटलं असतं. साहेब, काय तुमच्यासाठी ताक आणलं होतं. नकोय मला. थोडं बोलायचं बी होतं. बोल. तुम्हासनी पाहून मला माझ्या बाची लई आठवण आली. तो बी तुमच्यासारखाच होता, कंसासारखा. बाहेरून काटेरी पण आतून रसाळ ग्वाड. आमच्यावर लई कावायचा, पर तितकीच माया बी करायचा. पर हे आम्हाला समजायला लई उशीर लागला. असंच असतं पुरे. बापाची माया ही आईच्या मायेसारखी आंधळी नसते. पोरं चुकली की कान धरतो बाप, पण बापाला त्याचा आनंद होत नसतो. वय पर त्यापरी स्वतःच्या जीवाला किती त्रास करून घेणार. साहेब, तुमच्या जीवाला शांती नसेल तर घर तरी कसं शांत राहील. खरं आहे तुझं पोरी. आपणच आपल्या भावनांना मर्यादा घालायच्या असतात. अपेक्षा ठेवल्याच नाही तर मग त्या भंगल्याचं दुःखही होत नाही. उपाशी पोटी पित्त होईल तुम्हासनी, म्हणून जिरेपूड घालून ताक आणले. घ्या थोडं. गुणी आहेस पोरी आणि हुशार सुद्धा. घेतो मी, जातो.
काय झालं? समजा ठीक आहे ना? हो, काळजी करू नका, सगळं ठीक होईल हळूहळू. अस्मिताताई, पाहिलंत ना घरात सगळी कशी परिस्थिती आहे, म्हणून मी तुमच्याकडे मदत मागायला आलो आणि तुम्ही लगेच तयार झालात. तर मला समजत नाही मी तुमचे आभार कसे मानू. नाना, हो आभार मानण्यासारखं मी काही केलंच नाहीये, आणि जे काम मी करायला आले ते अजून व्हायचंय. मी ते नक्की पूर्ण करेन, काळजी करू नका. नाना, हां, मला सांगा, रोहनची आई कशामुळे गेल्या? त्या आजारपणातच गेले. त्यांचं लिव्हर बिघडलं. नंतर नंतर तर दोन्ही किडण्यांवर परिणाम झाला होता. शेवटच्या दिवसात तर ते अंथरुणातच खिळून होते. जवळजवळ 1.5-2 महिने ते हॉस्पिटलमध्येच होते. त्यांचे हाल बघवत नव्हते हो. आणि आत्याबाई, त्या इथे कशा? नाही म्हणजे त्यांच्याकडे पाहून हे कळतं की त्यांचं लग्न झालंय. मग त्यांची फॅमिली? आत्याबाईंना मुलबाळच नाही. हां, त्यांचं लग्न झालं होतं, पण त्यांच्या नवऱ्याचं आणि साहेबांचं कधीच पटलं नाही. एक दिवस साहेबांचं आणि आत्याबाईंच्या नवऱ्यांचं कडाक्याचं भांडण झालं. साहेब त्यांना म्हणजे आत्याबाईंना सरळ इथेच घेऊन आला. तेव्हापासून त्यांचा नवऱ्याशी काही संबंधच नव्हता. भाऊ खूप हुशार होता, त्यांनीच कंपनीची सुरुवात केली. अगं दादा त्याच्या हाताखाली शिकत होता, साहेबांनी बोलले. पण एक दिवस आमचं नशीबच फिरलं. म्हणजे काय झालं? अगं, जिन्यावरनं पडण्याचं निमित्त झालं. त्याच्या डोक्याला मार लागला आणि तेव्हापासून हा भाऊ असं वागायला लागला. मग दादानीच कंपनीची सूत्र हातात घेतली, त्यांनीच कंपनी मोठी केली. मी केलं सगळं, माझा आहे हा सांगतो. मी केलं सगळं, मी केलं सगळं. माझं आहे सगळं. सगळं सगळं तुमचं? हो. हे बघा, हे पण तुमचं आहे ना? हा, माझं आहे सगळं, मी केलं आहे. हा, माझं सगळं. असा छळवाद मांडलाय. आमच्या नशिबाचे भोग म्हणायचं दुसरं काय? नाना, बाबांना सांगा मी त्यांना भेटायला गेलो होतो, पण त्यांना झोप लागली होती म्हणून उठवलं नाही, नाहीतर पुन्हा चिडते. आत्या, मी जरा बाहेर जाऊन येतो. हो, पण जरा लवकर या घरी. आणि हे बघ, सॅमला भेटायला जाऊ नको. अरे कालचं रामायण माहितीये ना? रोहन ऐकतोय का? हा मुलगा ना, नाना, तू एकदा दादाच्या खोलीत जा बरं, बघ जरा तो झोपलाय का. अहो आत्याबाई, आवाज येतो आतून. अहो साहेब, अहो साहेब. काय झालं?